पुणे शिरूर आळणापूर या ठिकाणाहून निघालेली गहिनीनाथ पायी दिंडी 16 मजल दरमजल करत पोकळज या ठिकाण विसावली आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी दंग झालेले आहेत। पोकळज ग्रामस्थांनी त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत केले। गहिनीनाथ दिंडी सोहळ्याचे हे 9वे वर्ष। दरवर्षी वारकरी आपली घरचे काम उरकून या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक ठिकाणी फुलांची उधळण करत गुलाबांची उधळण करत स्वागत केलं जातं। वारकरी मोठ्या प्रेमाने आनंदाने विठू नामाचा गजर करत आनंदाने नाचत राहतात। 10 तारखेला निघालेली गहिनीनाथ पायी दिंडी 16 आळणापूर ही दिंडी आज 9व्या दिवशी कर्जत तालुक्यातील पोकळज या ठिकाणी मुक्कामी थांबले आहे। पोकळज ग्रामस्थांनी उत्कृष्टपणे दिंडीचे स्वागत केले। ज्या गावांमध्ये मुक्कामाचे ठिकाण असेल तिथेही चांगल्या प्रकारे स्वागत झाले। आषाढी एकादशी 24 तारखेला असताना हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात चालू आहे। आजच्या वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही महेश कुरंदळे, उपसरपंच अण्णापूर, भाऊसाहेब शिंदे, प्रतिनिधी तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी प्रतिनिधी, तसेच रामदास तानाजी कुरंदळे, तुकाराम प्रभू पवार, संतोष दत्तात्रय पुरंदरे हे वारकरी दिल्लीमध्ये सामील होऊन भजनाचा आनंद घेतला। सर्वांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभ होत आहे। याच्याबरोबरने राज्यभरातील अनेक दिंड्या या देखील या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपलं हिरोईन सहभाग घेतात। त्याचा सर्व वृत्तांत आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब शिंदे यांनी तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीसाठी संकलित केला आहे। हे वारकरी घ्या, चॅनलला द्या यांची। हो सगळीच नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आपण या ठिकाणी आलेलो आहे पोकळज या ठिकाणी अण्णापूर पायी दिंडी सोहळ्याचे वारकरी या ठिकाणी आहेत। आपण त्यांना 2 प्रश्न विचारू, त्याबद्दल ते काय म्हणतात। कसं काय वाटतंय बाबा वारकरी? दिंडी आपली 1 नंबर चालली। वारकरी पाऊस आला तरी कुठं जात नाही। आपल्या ठिकाणी 5 वाजे 6 वाजेपर्यंत पोहोचणार।
पाऊस कसा म्हणतोय? पाऊस चांगला म्हणतोय. पांडुरंगाचं दर्शन होणार का? पांडुरंगाचं दर्शन होऊन व्हायचं नाही, पण प्रदक्षिणा होईल. हा प्रदक्षिणा करता सगळी भाविक आपल्या रस्त्याने माऊली पांडुरंग निघालेली आहे. निघालेली आहे. किती दिंडीमध्ये किती वारकरी? दिंडीचे 140-150 माणूस आहे आपल्या दिंडीत. अन्नापूर पायी 16 गणनाथ दिंडी. तर आज या ठिकाणी अन्नापूर ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा निघालेला असताना 100 वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहे आणि यांची दिंडी चांगल्या प्रकारे पंढरपूरला पावसाच्या रिमझिम धारा घेत चाललेली आहे आणि ही दिंडी चांगल्या प्रकारे जावं हीच पांडुरंगाची प्रार्थना. कॅमेरामॅन प्रतिनिधी भाऊसाहेब शिंदे, तिरंगा न्यूज. धन्यवाद. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. इकडे बघा, इकडे इकडे कुठे सॉरी इकडे.
नाही खाली गमी माती राई, नाही खाली गमी माती खाल्ले ग मी माझी. जय हरी माऊली. भगवान भगवान भोलेनाथ बाबाला हा केदार राग खूप आवडतो. केदार रागात गायन करून जर भगवान शंकराचं भजन केलं भगवान शंकर प्रसन्न होतो. केदार राग आणि एक राग आहे कोणता नटराज किंवा शंकरा राग.
आळवाचा मोजा लागला आळवाचा मोजा लागला सीतामाई जाशोदेला सीतामाई जाशोदेला आडवा समुद्र लागला आडवा समुद्र लागला नीरजा बोलवेला नीरजा बोलवेला आळवाचा मोजा लागला आळवाचा मोजा लागला राजा बोलवेला कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आम्ही दैवा दस पंढरीरायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवा असा कसा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मुरली पाहून पडेल नरकाद्वारी मुरली पाहू नका पडेल नरकाद्वारी मुरली पाहू नका पडेल नरकाद्वारी मुरली पाहू नका पडेल नरकाद्वारी हे बोध बुद्धली ज्ञान दिवटा उजलल महाद्वारी जय हरी बुद्धली ज्ञान दिवटा उजलल महाद्वारी पाहता पाहता ललिता संसार पाहता पाहता
माऊली संगमनेर जय हरी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मुरली पाहून पडेल नरकाद्वारी मुरली पाहून पडेल नरकाद्वारी मुरली पाहून पडेल नरकाद्वारी मुरली पाहून पडेल नरकाद्वारी हे बौद्ध बुद्धली ज्ञान दिवटा उजलन महाद्वारी जय हरी आनंदुरे या पंढरपुरात